म्हणजे आता बघ ना, एक होता राक्षस. राम राम राम. नमस्कार. गोखले, श्री अनसो गोखले आपणच ना? हो हो. आपण कोण? मी विलास. पण आपण ओळखत नाही एकमेकांना. पहिल्यांदाच भेटतोय ना आपण. पहिल्यांदाच कस काय ओळखणार? तर गोखले साहेब काम असं आहे का, माझी पुतणी तुमच्याकडे तिला न्यायला आलोय. हा. तुमची पुतणी? ओवी, माझ्या भावाची मुलगी. घरी कोणीच नसतं का तुमच्या? काका आहेत. मग कसली काळजी? तीच तर काळजी. पण तुम्ही आय मीन तुम्हाला हे इथे पोलिसांनी सांगितलं तेव्हा धावत पळत आलो. माझ्या पुतणीवर माझा लय जीव आहे. आई कधी शोध का नाही देत, ते काका देतात. बोलवता ना माझ्या सोनूला. अहो बघताय का, बोलवा ना. बोलवा ना. किती दिवस झाला माझ्या लेकराला बघितलेलं मी. तिची आई घेऊन आली तेव्हापासून आमच्याकडे घेऊन पण आली नाही. मला भेटायचं माझ्या लेकराला. बोलावं माझ्या ओवीला बोलवा ना तुम्ही. तुम्ही चहा घ्याल? हं? चहा घ्याल? चहा? अहो नाश्ता बी घेऊ की. फुकट ते पौष्टिक असंच म्हणतात ना तुमच्यात? तस काय? आई चहा आणते. तुम्ही बसा ना. हा, बस ना बस. या तुम्ही बसा. बसा म्हणलं. बसतो. कंपनी आहे का तुमची? सॉरी. तुमचं ते गृहोद्योग का काहीतरी आहे ना? हो हो. या मिसेस हं? हो. बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट आहे. आपलं नाव काय म्हणाला तुम्ही? माझ्या आईनं अख्ख्या आयुष्यात एकच गोष्ट बरोबर केली बघा. ते म्हणजे माझं नाव बरोबर ठेवलं. इलास. विलास. आपल्याला आवडते अशी इलासी जिंदगी. आपल्याला आवडते. काय आहे, कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं. आपला नाईलाज असतो. पण तसं माझं नुकसानच झालंय बघा. म्हणजे माझ्या आईनं माझ्या आयुष्याचं वाटोळच केलंय. जाऊ दे मरे. आपण तुमचं घोरलं बेस्ट आहे. थँक्यू. काय करता काय आपण? विलास. नाहीतर विलास कसा करायचा याचा विचार करीत बसतो. म्हणजे कसं आहे बघा, ती एक मोठी स्टोरी आहे. काय माझी आई म्हणजे एक नंबर महाखास्त बाई. म्हणजे आई असून वैरीनच म्हणा ना. मोठ्या भावाचा उदो उदो करण्यापायी तिने माझ्या आयुष्याचं पार वाटोळं करून टाकलं. अहो त्या पायी माझी बायको बी पळून गेली. आणि मग जाऊ दे, लय मोठी स्टोरी. सांगाल निवांत कधीतरी. आई साहेब आले. नाही दादा दादा घेतो ना मी.
वा वा. आई साहेब नमस्कार. आई साहेबच ना. हो. नमस्कार. बरे येऊ का? या. बेस्ट. एक नंबर. बिस्किट आपल्या कंपनीचे आहेत का बिस्किट? नाही, गोड आहेत बर का. तुमचं इथे येण्याचं प्रयोजन कळेल का मला? प्रयोजन आता शिक मूळ मुद्द्याला हात घातला बघा तुम्ही. तर काय साहेब, माझी पुतणी आहे ओवी. ओवी. माझा काय समज झाला, कपूर आई बरोबरच आहे. नंतर कळलं ती बेपत्ता आहे. माझी भाऊज आहे. हो माहिती आहे ना तुम्हाला, ओळखता ना तुम्ही तिला? नाही, तिच्या पोरीला घरात आणून ठेवली म्हणून विचारलं. ओळखता ना? नाही ओळखत मी तिला. नाही ओळखत? अहो मग त्या पोरीला घरात कशी का आणून ठेवली? माझ्या ओवीला कामाला बिमाला तर ठेवलं नाही ना तुम्ही? नाही. पोलीस आलते काल, तेव्हा कळलं हे डोकं आमच्या वहिनी साहेबांचं. आणि मी शोधत फिरतो इकडे तिकडे याड्यासारखा यांना. आणि ते काय म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालं. पोरगी निघाली इथं, जेव्हा कळलं की इथं आहे, मला जावा घेऊन सांगतील. मला तरी आता तिच्याशिवाय कोण आहे? आमची ती भाऊच आहे, गेली कुठेतरी तोंड काळा करून. आमच्या घराण्याची आबरू तुमच्याकडे कळलं तर आलो न्यायला. कुठे ओवी? बोलवा ना तिला, सगळं घेऊन जातो. नाही, पोलिसांना कळलं तर त्यांना वाटायचं पुतणीला सांभाळत नाही म्हणजे नक्की काहीतरी भानगडे. आमचे एक मित्र आहेत, तुम्हाला चांगले ओळखतात ते. त्यांनीच सांगितलं इथं पत्ता. ते म्हणले डायरेक्ट घरी जा आणि पोरीला घेऊन जा, म्हणून आलो. हे बघा, काका तू बस जरा इथे, मी आलोच. हे ओवीचे काका आहे. नमस्कार. विलास. आलो. बस. विलास. तुम्ही काका वाटतं. वहिनी चहा दे ना. वहिनी साहेब, मला बी चाललेली एक. कसं काय येणं केलं? ओवीला न्यायला. जानवी, जानवी दार उघड, मीच आहे. काय झालंय श्री? काय नाही, सांगतो. जानवी दार उघड, मला बोलायचंय तुझ्याशी. श्री, ओवी कुठेही जाणार नाहीये, मी सांगून ठेवते तुला. श्री काय? जानवी अगं दार तर उघडणं, मला बोलायचंय. काय बोलायचंय तुला? अगं असं कसं बोलणार आहोत आपण? मला आत तरी येऊ दे. जानवी प्लीज ट्रस्ट मी, मला आत येऊ दे ना. तू इथेच बसा बाळा.
जान्हवी जान्हवी हे काय चाललंय तुझं तुझं काय चाललंय श्री? म्हणजे काय तू कशाला एंटरटेन करतोयस त्या माणसाला? मी काही एंटरटेन करत नाहीये तो इथे का आलाय हे जाणून घेण्याचा प्रयत्न- गरज काय आहे त्या गोष्टीची? म्हणजे काय का तो इथे का आलाय हे तुला माहित नाहीये का? हे त्याच्याशी बोलल्यानंतरच आपल्याला कळलं की नाही कळलंय ना आता. मग तरी का गप्पा मारतोयस त्याच्याशी? किती घाणेरडा माणूस आहे तो. कम ऑन जान्हवी प्लीज डोंट बी सो जजमेंटल ओ गॉड श्री, मग तुला काय चांगला वाटतोय का तो? असं माझं म्हणणंच नाहीये मग काय म्हणायचंय तुला? देऊन टाकायचंय ना? एक मिनिट मला जरा कळेल का काय चाललंय ते. छोटी आई प्लीज ओवीला तू तुझ्या खोलीत घेऊन जा ना. नाही हा श्री, बघ नाही. जान्हवी मला तुझ्याशी बोलायचंय. श्री छोटी आई प्लीज तू. मी ओवीला कुठेही जाऊन देणार नाही, मी सांगून ठेवते. अरे यार जान्हवी थांब, शांत हो आधी. नाही छोटी आई. हे बघ तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. हा आणि ओवी या घरातून कुठेही जाणार नाही असं मलाही वाटतं. What's wrong with you? तुम्ही हे सगळं आता तिच्या समोर बोलणार आहात का? अगं जान्हवी तुला कळत नाही का मला बोलायचंय तुझ्याशी. सर का रागवताय? अगं बाळा, ते रागवत नाहीयेत. आम्ही मोठ्या आवाजात बोलतोय, आम्ही मोठ्या आवाजात. ओवी बाळा मी खरंच रागावलो नाही अगं. मी फक्त मोठ्या आवाजात बोलतोय. आय एम सॉरी. हे बघ अरे काम पकडले. आय एम सॉरी. मी आता नाही चिडणार. जान्हवी मॅडम आय एम सॉरी. हा बघ तिला पण सॉरी म्हणाला. तू एक काम कर ना ओवी. ओवी बाळा तू चल माझ्या बरोबर. माझ्याकडे ना एक गंमत आहे, तुला दाखवते मी. चल. अहो कशो चल ना आपण जाऊया. जा बाळा, मस्त मी गंमत आहे. 5 मिनिटात येते. ती येणार हो. ये हा 5 मिनिटात ये हा. चल तुला गंमत दाखव. माझं शोन होते. चल चला गंमत आहे माझ्याकडे. जान्हवी तू असं का वागते? तू असा का वागतोय श्री? पण तो माणूस किती गलिच्छ आहे तुला कळत नाहीये का? तू त्याला जायला का नाही सांगतेस? मला फक्त त्याचं म्हणणं समजून घ्यायचंय. त्याचं म्हणणं न कळायला काय गोळ्याने दूध पितो आपण? अगं पण मला हे त्याच्याकडून ऐकायचंय. गरज काय आहे? सांग ना, गरज काय आहे त्या माणसाशी बोलायची? ऐक, तुला माहितीये ना तो माणूस कसा आहे? श्री तूच सांगितलं होतंस ना मला. मग आता तुला काय झालंय? अचानक त्याचा पुळका कशाला आलाय? मला कुणाचाही पुळका आलेला नाहीये. गरज काय त्याला एंटरटेन करण्याची? तू हकलवून का नाही दिलंस त्याला? आपण असं नाही करू शकत. असं नाही करू शकत आपण. अगं काका आहे तिचा, तो क्लेम आहे त्याचा तिच्यावर. उद्या जर गोष्टी वाढल्या ना तर आपण कुठल्या अधिकाराने तिला इथे थांबवून घेणार आहोत? ब्लड रिलेशन आहे त्यांचं. कायदाही त्यांच्या बाजूने आहे. आपण कोणी नाही होत ओवीचे. तू काय अचानक त्यांच्या बाजूने झालायस? मी कोणाच्याही बाजूनी बोलत नाहीये. मी फक्त तुला फॅक्ट सांगतोय. नाही, फॅक्ट ही आहे तिच्यावर सगळ्यात जास्त हक्क असणारी तिची आई तिला माझ्याकडे सोडून गेलीये. कळतंय तुला? आणि तिची आई परत आल्याशिवाय मी तिला कुणाच्याही हातात देणार नाही. मला नाही माहिती कायदा वगैरे काय. पण म्हणून आपण कायदा नाकारू शकणार नाही. मला ते काही माहित नाही श्री. ओवी माझी जबाबदारी आणि ती माझ्याचकडे राहील. आणि हे जर तुला सांगणं जमत नसेल ना तर ठीक आहे, मी जाऊन सांगते. एक मिनिट काय एवढी संतापतेस? मी संतापले नाहीये. तुला कळत नाहीये का श्री? तू माणूस चांगला नाहीये. अरे मला सगळं कळतंय अगं. फक्त आता आपल्याला थोडंसं हुशारीनं वागावं लागणार आहे. थोडंसं टॅक्टफुली, थोडंसं केअरफुली वागावं लागणार आहे. कळतंय का तुला? आत्ताच आपण जर संघर्षाचा पवित्रा घेतला ना तर दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन जाईल आणि आपण काहीही करू शकणार नाही. इतकंच सांगायचंय मला तुला. कळतंय? इम्पल्सिव्हली वागून काहीच होणार नाही. आता भावनांनी नाही, आपल्याला विचार करून वागावं लागणार आहे थोडंसं. यू अंडरस्टँड? ओवी मला सुद्धा हवी आहे. मला सुद्धा तिचा लळा लागलाय आणि आपण ओवीच्या आईखेरीज तिला दुसऱ्या कोणाकडेही देणार नाही आहोत. पण आता त्या काकाला कायद्यानं चॅलेंज करता येणार नाही आपल्याला. त्यांना काहीतरी वाईट साईड बोलून किंवा त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून आपल्या हाती काहीच लागणार नाहीये.
निदान ओवीची आई परत येईपर्यंत तरी. कळतंय का तुला? शांत हो, शांत हो. कंट्रोल युअरसेल्फ. बस बस बस. कंट्रोल युअरसेल्फ. बी अ स्ट्रॉंग गर्ल. गुड गर्ल आहेस की नाही? कंट्रोल. जान्हवी, तू भावनेच्या भरात येऊन काहीतरी वागशील, बोलशील म्हणून मी तुला सगळं सांगायला आलो. शांत. आता ऐक माझं. शांत हो. इथे बस. मी आलोच. पटकन जाऊ. मी आलो. शांत. काय पोटा पाण्यासाठी करावं लागतं. करावंच लागतं. ते काय पोटा पाण्याचं कुठं विभागतं हे असं. पण पाण्याचं लागतच. अच्छा. पाण्याबरोबर घेता का? पाण्याबरोबर. काय विशेष रागावलं वाटतं. त्यांची जरा तब्येत बिघडली. ओवीला बोलवा की. किती झालं माझ्या चिमुरडीला बघितलं नाही मी. ओवी अगं ओवी. नाही, ती जरा बाहेर गेली. आज बसतो मग. काय आपल्याला तरी कुठं काय काम आहे. तर विलासराव. विलासराव हो काय एवढी मोठी असावी तुम्ही आणि तुम्ही मला राव म्हणता. अहो तुमची पायतन पुसायची तरी लायकी आहे का माझी. नाही, ते झालंच. पण वयाने मोठे तसे काका. हे बरोबर. तर विलासराव, ओवीला राहू देत ना अजून इथे जरा. कशाला घेऊन जाता इतक्या घाईनी? म्हणजे तिची आई येईपर्यंत राहू देत. तिची आई नाही ना आता. म्हणजे कुणी आहे आपल्या पोटच्या गोळ्याला असं टाकून जाईल का? बरं इतके दिवस नाही आले, आता कशाला येईल ती इथं? तुम्हाला सांगतो, 12 गावचं पाणी पिलेली बाई येते. तिने बरोबर डाव साधला. हा म्हणजे तुम्ही शिकलेल्या माणसांचा ना ह्योच इस्कोट असतो. नाही कळायचं तुम्हाला? अहो कशाला ते नसलेलं धोंडगाळ्यात बांधून घेता. दोन नाही, काय ना आता तिचा सगळ्यांना लळा लागलाय घरी. आम्ही सांभाळू ना तिला. आणि तिचे आई बाबा परत आले ना की आम्ही तिला त्यांच्याकडे देऊ. तिच्या आई वडिलांना ती मिळणार, तुम्हाला तिचा लाळा मिळालाय. मला काय कशाला कशाला राहू राहू द्या. मग तिला बी इथं राहू द्या. तिला तरी तुमच्यासारखी जीव लावणारे माणसं कुठून मिळायची? हा राहू दे राहू दे राहू दे, तिला इथं राहू दे. हा पण तिने काय त्रास बिरास दिला ना डायरेक्ट आपल्याला सांगायचं बरं. आपण सरळ करतो तिला. नाही 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 नाही, ती काही त्रास देत नाही आम्हाला. नाही नाही सध्या नाही. हो सध्या नसणारच तिचा त्रास. पुढं चलून का जर काय त्रास दिला तर मला सांगा, मी आहे ना. नाही ते काम करतो, इथंच थांबतो आणि एक फटकावर चला. सोडतो मी तुम्हाला. एका फटक्यात रिक्षा पकडा. घरीच जाणार असाल ना? नाही घरी नाही जायचं. मग कसं आहे, आमचे एक मित्र आहेत, म्हणजे तुम्हाला बी चांगलं ओळखतात. त्यांनीच मला इथला पत्ता दिला होता. त्यांच्याबरोबर जरा बसतो म्हणजे दुःखात
येतो म्हणजे तो बी दुःखी मी बी दुःखी तो बी शिंगल मी बी शिंगल त्याच्यामुळे जरा मित्र मित्र मिळून जरा दुःख हलका करतो म्हणलं दुसरं काय मित्र असावेत चांगलंय असं आहे चला रिक्षा स्टँड दाखवतो या या